not okay. Yeah. Whatever, can I walk away? Oh yeah. I can still see your face. So tell me what to do, 'cause I can't find a way. I love you till they'll never back. नमस्कार, जय सद्गुरू सर्वांना. तर कसे आहात? खाताय पिताय फिरताना फिरायलाच पाहिजे, त्याचसाठी आम्ही आलेलो आहोत सवयी छान असे मासे बिसे खायला, फिरायला, बोट रायडिंग वगैरे सर्व करायला आलेलो आहोत. आता ते वॉटर रायडिंग कितपत होतील तेव्हा माहिती नाही, पण खाण्यावरती खूप जोर आहे. मस्त खेकडा वगैरे चालू आहे आमचा. तर आता नाश्ता करतोय आम्ही. नाश्ता वगैरे करून झाला की आपण जाणार आहोत वॉटर राईडसाठी आणि त्याच्यानंतर वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे. सो आजचा दिवसभर बघत राहा मला आणि सुरेशला. तर हा आहे तो पॉइंट जिथे आपण बुकिंग केली होती आपल्या वॉटरच्या रायडिंगसाठी आणि आपण आता चाललेलो आहोत. तर हा आहे सिद्धेश, त्याच्या पुढे आहेत जे आपले बोटवाले दादा आहेत ते, आणि ही आहे मी. तर चला सफरीचा आनंद घेऊयात. कसला सफारीचा? बघितलं म्हणून मी ह्याला कुठे घेऊन जात नाही, ह्याच्या अशा स्वभावामुळे. एनिवेज, पण मला त्याच्याशिवाय पण जमत नाही, मला तो हवाच असतो. स्कुबा डायव्हिंगला एकटं जायचं आता? नाही, स्कुबा नाही, मी करणारच नाही. मला वॉटर फिअर म्हणू शकता आणि मी हे सगळं करणार आहे खूप उत्साहाने. तर तो मला बोलतोय असं बोललीस तर तुला स्कुबा डायव्हिंगला एकट्यालाच जायला लागेल. पण ऍक्च्युली स्कुबा डायव्हिंगला तिकडे एकट्यालाच खाली जावं लागतं आणि ते लोक तिकडेचे असतात, त्याच्यामुळे कोकणच्या समुद्रात बुचकळून काढणार. ह्याच्यासोबत आता परत कुठे जाणार नाही. जंगल सफारी, थोडीशी जंगल सफारी, थोडीशी जल सफारी. चला भेटूयात. आणि ह्या बोटीचा जो कॉन्टॅक्ट आहे ना मी पाठवते, इथे डिस्क्रिप्शन मध्ये देते. नाही माझी मी मेले. इथे त्या फळीवर पाहिजे, त्या रॉडला पकड आणि फळीवर पाहिजे. अरे ती आतली. हा आणि सक्सेसफुली गेलेली आहे बोट मध्ये. खाबरत दोघं पण बोट मध्ये आलो आणि दादा पेट्रोल भरतात बोट मध्ये. तर आपण आपले जॅकेट्स वगैरे, लाईफ जॅकेट्स वगैरे घालून सगळे रेडी झालोय, दोघं पण मस्तपैकी छान. आणि आता आपली सफारी पण चालू झालेली आहे. आपण बरेचसे पॉइंट्स कव्हर करणार आहोत. आपल्याला हे दादा आहेत ना, ते सांगाल ना. ते दादा सगळी माहिती सांगणार आहेत, कोणत्या पॉइंट्सला आपण जातोय किंवा तिथे काय आहे, त्याचं काय वैशिष्ट्य आहे ते सगळं सांगतील. आपण मजा घेऊयात, आनंद घेऊयात त्या सफरीचा. बोला. हा जो पॉइंट आहे ना, हा संगम पॉइंट आहे. हा लाटे उठतात ते बघा, समुद्र आहे. अच्छा. हे जे शांत पाणी आहे ना, ही कर्लीची खाडी आहे. तर सेंटरला बरोबर आपण थोडं पाणी कमी असल्यामुळे ना हे आयलंड तयार झाले. अच्छा, इकडे हे सीगल आयलंड आणि हे समोर हे थोडं मोठं आहे, हे थोडं छोटं आहे. आणि हे समोर बीच दिसतंय ना, हेवाले आहे तिथं. हा, ते भोगवे बीच आहे. अच्छा, ते भोगवे बीच आहे. हे इकडे संगम पॉइंट आहे. हा संगम पॉइंट आहे ना. संगम पॉइंट. आणि तो समोरचा आहे तो सीगल आयलंड. आणि समोर डोंगर दिसतोय बघा, समोर पाठीमागे. हा, तो क्रोकोडाईल पॉइंट आहे. अच्छा, हा क्रोकोडाईल नाही, त्याचा फोटो शेप आहे ना, हा तोंडासारखा दिसतोय म्हणून त्याला पकडून उभा तिथे. तिची रिॲक्शन बघा. फुल घाबरली आहे आणि ते दादा बघा किती बिंदास बसतोय. आणि ही बघा माझी पॅन्ट पकडली आहे. मला भीती वाटते भाई. वरती गुरु दिसतोय ना, हा किल्ला आहे. हा, शिवाजी महाराज बांधलेला किल्ला आहे.
आहे जेवढा बोलतो जसा सिंधुदुर्ग किल्ला आपला आहे ना तसा हा किल्ला आहे निवती किल्ला. आणि समोर ना डॉल्फिन आहे. निवती किल्ला आहे का तो? काय म्हणते? निवती. हा, निवती किल्ला. अच्छा, निवतीचा किल्ला आहे. देखरेखीसाठी छत्रपतींनी हा बांधण्यात आला होता. छत्रपती महाराजांकडून आपल्या बांधण्यात आला होता. तो हा किल्ला आहे. आणि इथे डॉल्फिन पॉइंट आहे इकडे. डॉल्फिन. येस येस येस, दोन दिसले. हा बघ किती जवळ होत आहे. कुठे? ती बघ, हा तेच तेच. इथे डॉल्फिन्स आहेत. ते प्लीज स्पॉट करा. उडी मारली त्यांनी. इथे बघा, इथे डॉल्फिन्स आहेत बऱ्यापैकी. इथे पण आहेत. तिकडचं कंटिन्युअस जम्पिंग चालू आहे. तीन आहेत ते बघ. एक सोबत आय गेस ते सिद्धेश आणि वाव, माय गुडनेस. बाबा, मी इतक्या जवळून डॉल्फिन पहिल्यांदाच बघते. ते बघ तीन आहेत. 3 आहेत आणि एक इथेच होता, आताच गेला तो. आवाज नको बर. ते बघ तिथे बघ किती सारे आहेत. भरपूर आहेत. ते बघ कसे ते बघ. भरपूर आहेत. हो, तो बघ ये किती बघ. ते माहिती आहे, छोट्या मुलांना प्राण्यांच्या इथे झू मध्ये नेल्यावरती कसं असं वंडर असतं, तसं आमचं झालंय. डॉल्फिन पॉइंटला आल्याच्या नंतर इतके सारे डॉल्फिन्स बघून आम्ही असे लहान मुलांसारखे अरे हा बघ करत चाललोय. ती बघ हळू बोल, पळतील. हे बघ किती बघ. बापरे, ते घाबरतात. माय गॉड. Whatever, can I walk away? Oh yeah, I can still see your face. So tell me what to do, 'cause I can't find a way. I love you too, don't love me back. I can't stand this feeling inside my mind. Baby, please just tell me if I'm fine, 'cause I don't know why you're stuck in my heart, baby. Could be my best bud, my best bud. I won't pull up, you're fake good, and I feel good when you walk around, baby, just to. खूप मजा आली आम्हाला त्यांना बघताना ना. खूपच मजा आली. भारी वाटलंय. की बघ तिथे डाय केली बघ त्याने. अजून भरपूर आहेत. अंधवे अजून भरपूर दिसतील. दिसतात तुम्हाला. इथे आहेत सर्व डॉल्फिन. वर्थ वॉचिंग पॉइंट्स आहेत रे हे. आणि मी घाबरायच्या भीतीने ना मी नव्हती करत. माझं नको चालू होतं. दोन लाईट हाऊस आहे. हा समोर दिसते ना नदीवाली. हा लाईट हाऊस लाईट हाऊस. ओल्ड आहे. हा, ओल्ड आहे. ब्रिटिश. हा, आणि ही न्यू आहे. ही न्यू. हा, ही न्यू आहे. पण मग ही दोघं, एक ब्रिटिश आणि एक अजून कोणती आहे? पोर्तुगीजच्या पोर्तुगीज. अच्छा, ओके. ही ब्रिटिश आहे आणि ही पोर्तुगल. ही ब्रिटिश कालीन आहे. ही पोर्तुगल एकदम जुनी. ओके, ही जुनी जी आहे ना ती ही पोर्तुगीजच्या काळातली लाईट हाऊस आहे. आणि ही इकडे जी दिसते ना ती ब्रिटिश कालीन आहे. ती ब्रिटिशांच्या राज्यात लाईट हाऊस बांधलं होतं. आता लाईट हाऊसच्या एरियामध्ये I like it, but it's not okay. Whatever, can I walk away? Oh yeah, I can still see your face. So tell me what to do, 'cause I can't find a way. I love you too, don't love me back. I can't stand this feeling inside my mind. Baby, please just tell me if I'm fine, 'cause I don't know why you're stuck in my heart, baby. Could be my best bud, my best bud. ये ना इकडे.
एवढ्या खोल समुद्रात आपण लाईट हाऊस बघायला आलो. हे मला तर खूप भीती वाटते, अजून पण वाटते. अजून तर अर्धा पल्ला गाठायचा आहे. एवढा लांब जायचं म्हणून ही लाईट हाऊस साठी नको बोलत होते, पण लाईट हाऊसचा व्ह्यू बघण्यासारखा आहे. लाईट हाऊस आणि तो जो व्हॅली मधून जी बोट जाते ना, तो पण एक व्ह्यू बघण्यासारखा आहे. आतापर्यंत 3 पॉइंट्स मस्त आले. नाही, ऑलमोस्ट पॉइंट्स झाले, फक्त इतके जवळून नाही जाता आलं. जितक्या जवळून डॉल्फिन्स दिसले आणि आपला लाईट हाऊसचा पॉइंट झाला. आय गेस आता निवती बीच पण बघता येईल आणि ते गोल्डन रॉक. भेटू पुढे. हा गोल्डन रॉक आहे. हा एक गोल्डन रॉकचा पॉइंट आहे इकडचा. सकाळचे सूर्यकिरण सगळ्यात पहिले जे येतात ना, ते याच्यावरती पडून हा असा थोडा लाईट अप होतो, हायलाईट होतो, म्हणून त्याला गोल्डन रॉक असं म्हटलंय. सही आहे. या पक्ष्यांचं नाव आहे सीगल. तर हे असे सीगल नावाचे पक्षी आहेत, म्हणून त्यांच्या त्या तिकडच्या त्या ह्याला ना बीचला हाच आहे बेट, सीगल हा आयलंड. संगम पॉइंट आहे ना. हा सीगल आयलंड आहे, मध्ये बनलेला आहे. हा. संगम पॉइंट म्हणजे जिथे तुझं नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी मिक्स होतं, त्याच्यामुळे माहिती लाटा आपटतात. तो संगम पॉइंट आहे. हा सीगल आयलंड आहे. ओके. हा ऍक्च्युली बाकीचं अगोदरचं कट होईल सगळं. हा ऍक्च्युली कसा समुद्राच्या मध्येच हे थोडासा जो वाळूचा भाग आहे ना जो राहिलेला, तिथे हे येऊन सीगल बसतात, त्यामुळे ह्याला सीगल आयलंड म्हणतात. गाईड घेऊन फिरते. कोकणातला माणूस असा हा. ऐकलास? ट्राइंग टू बी हिज कोकणी वाईफ. तर असा हा सीगल बेट. हे जे आहेत ना, हे सर्व नारळाची झाड आहेत ना, ते मिनी केरला म्हणून ह्या पॉइंटला नाव आहे. छोटासा बेट आहे. त्या साईडला पण त्याच्या आहे ना, त्याच्या त्या साईडला पण पाणी आहे आणि इथे पण पाणी आहे, आणि हे मध्ये अशी नारळाची झाड आहेत. त्यामुळे किती व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे हे. किती छान असा हा निसर्ग जतन केलेला आहे इकडच्या लोकल माणसांनी. जायचं तर थांब, मी सांगतो तुला. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट करा. राईट राईट लेफ्ट राईट उलटा कर तू. राईट हा राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. एवढं पाच. अरे गोप्रो फिरला. एक नंबर, मस्त. मस्त. तर राईटच का करते? कारण तिकडे जाऊन रिटर्न अशी इकडे. हा मग ठीक आहे. फायनली कायाकिंग. घाबरत आम्ही इकडे पोहोचलो आहोत कायाकिंगला. ते बघ ते लहान पोराला घेऊन बसले. तू पण लहान पोरीला घेऊन बस. ब्लॉगिंग चालू आहे. तिची रिएक्शन बघा. ऍक्शन कॅमेरा पूर्ण पाणी झालेलं आहे. तुझ्यासोबत काय ह्याच्यासोबत कुठे जायचं ना मला परत. काय मग कसा वाटला बंपर? पाणी पूस आधी सगळं. बरोबर आहे.
लेन्स वरती सगळं पाणी आहे बघ इकडे. कसा वाटला बंपर? डेंजर होता बंपर. मला फुल भीती वाटली, एकदम डेंजर प्रकारची. पाणी पिया तरी, चल पाणी पित. थांबा जरा, पाणी पिऊन आलो. ते असं पकडावं लागेल. पकडणार त्याला मागे याला टेकू नका. आणि आमचे बोट सफर झालेली आहे. आम्ही रिटर्न आलेलो आहे. तिथे दादा आम्हाला सोडून चाललेत बोट घेऊन. चलो आता त्यांना पैसे देऊन आपण जाऊया घरी. बाय बाय.